नमस्कार. हिंदुस्थान पोस्टमध्ये आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. काल मंगळवारी दुपारच्या दरम्यान दहशतवाद्यांनी काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवरती क्रूर, भ्याड हल्ला केला. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दहशतवाद्यांनी पहिले पर्यटकांचा धर्म विचारला आणि मगच त्यांच्यावरती गोळ्या चालवल्या. आज या घटनेचं संपूर्ण विश्लेषण करण्याची आणि त्यावरती भारताची काय प्रतिक्रिया असायला पाहिजे, यावरती आपल्यासोबत बोलायला उपस्थित आहेत ब्रिगेडियर हेमंत महाजन सर. सर, हिंदुस्थान पोस्टमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. नमस्कार. जय हिंद. सर, माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की आज काश्मीरमध्ये निवडणुका झालेल्या आहेत. लोकशाही पद्धतीने मार्गाने आलेलं सरकार तिथे काम करत आहे आणि अशा पद्धतीने काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित होत असतानाच अशा पद्धतीचा हल्ला का व्हावा आणि नेमकं या हल्ल्यामागचं हेच टायमिंग दहशतवाद्यांनी का निवडलं? असं आहे, काश्मीरमध्ये हल्ला का व्हावा त्याचं मुख्य कारण आहे की पाकिस्तान नावाचा देश आहे आणि जोपर्यंत पाकिस्तान नावाचा देश आहे तोपर्यंत दहशतवादी हल्ले हे होतच राहतील. मला 5-6 वर्षापूर्वी कोणीतरी एका टीव्ही चॅनलने विचारलं होतं की काश्मीरमध्ये शांतता केव्हा निर्माण होईल. त्यावेळेला मी उत्तर दिलं होतं आणि ते उत्तर मी आज पुन्हा एकदा रिपीट करतो आहे की जोपर्यंत पाकिस्तान नावाचा देश आहे तोपर्यंत त्यांना चीनकडनं मदत मिळत आहे आणि त्यांना भारताच्या आत मदत करणारे काही त्यांचे हस्तक आहे तोपर्यंत हा दहशतवाद सुरूच राहील. कारण पाकिस्तानला काश्मीर ह्या पाहिजे आणि त्याकरता ही जी लढाई आहे दहशतवादाविरोधाची ही अतिशय लांबची लढाई आहे. आता कालचा दहशतवादी हल्ला का झाला आणि याच्या आधी परिस्थिती काय होती? तर परिस्थिती अशी होती की काश्मीरची लोकसंख्या ही 2 कोटीच्या आसपास आहे आणि 2.5 कोटीहून जास्त पर्यटक हे काश्मीरमध्ये पर्यटनाकरता गेले होते. म्हणजे पर्यटक जास्त आणि काश्मीरची लोकसंख्या कमी आणि पहलगाम ही अतिशय पॉप्युलर जागा आहे की जिथे पर्यटक मोठ्या संख्येने जातात आणि जे पर्यटक मारले गेले त्याच्यामध्ये दुर्दैवाने काही महाराष्ट्रातले आणि काही पुण्याचे सुद्धा आहे आणि काही जखमी पण झाले आहेत. पण मला खात्री आहे की जे जखमी झालेले आहे ते आता लवकरच बरे होतील. तर हल्ला आता का झाला त्याला 3-4 मोठी कारणं म्हणता येतील. एक तर याच वेळेला भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे सौदी अरेबियाच्या दौऱ्यावरती होते आणि त्यावेळेला हल्ला केला आणि ते मध्येच आपली भेट सोडून आले तर अर्थातच या प्रकाराला प्रसिद्धी खूप मिळेल, हा एक मोठा भाग होता. दुसरा, याच वेळेला अमेरिकेचे जे व्हाईस प्रेसिडेंट आहेत व्हान्स ते भारतामध्ये होते आणि नेहमीचा इतिहास असा आहे की अमेरिकेचे व्हाईस प्रेसिडेंट असो की प्रेसिडेंट असो ज्या वेळेला भारतात येतात त्यावेळेला एक मोठा दहशतवादी हल्ला हा होतो. तिसरं कारण असं म्हणता येईल की एक 3-4 दिवसापूर्वी पाकिस्तानचे चीफ ऑफ आर्मी स्टाफ जनरल मुनीर यांचा एक इंटरव्ह्यू झाला होता. त्यात त्यांनी आम्ही हिंदूंना मारू, आम्ही भारताच्या विरुद्ध कारवाई करू, आम्ही हे करू ते करू अशा प्रकारच्या त्यांनी अनेक धमक्या दिल्या होत्या आणि थोडक्यात सांगायचं म्हणजे की हे इतक्या लवकर कारवाई होईल असं काही वाटलं नव्हतं, ते झालं. तर म्हणजे जर असं म्हटलं की पाकिस्तान ला काश्मीर मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आणायचा आहे, काश्मीरमधली जी शांतता आहे ती त्यांना आवडत नाही, काश्मीरमध्ये जे पर्यटन चाललेलं आहे ते त्यांना आवडत नाही आणि याकरता त्यांनी हा दहशतवादी हल्ला केला आणि जागा अशी शोधली की जिथे सुरक्षा दल म्हणजे आर्मी अजिबात नाही त्या भागामध्ये काश्मीर पोलीस सुद्धा नव्हते आणि त्यामुळे तिथे जे पर्यटक होते हे अतिशय सॉफ्ट टार्गेट होतं. त्यांनी हे सॉफ्ट टार्गेट निवडलं आणि त्याच्यावरती हल्ला करून 26 जणांना मारलं, जे अतिशय एक गंभीर दहशतवादी हल्ला आहे. आणि मला खात्री आहे की हे जे दहशतवादी ज्यांनी हा हल्ला केला त्यांना पुढच्या काही महिन्यामध्ये नक्कीच मारलं जाईल. कारण जे दहशतवादी भारतामध्ये येतात त्यांचं आयुष्य 5 किंवा 6 महिने सुद्धा नसतं आणि ते मारले जातात तर ते मारले जातीलच याविषयी शंका नको. दहशतवादी विरोधी अभियान सुरू झालेलं आहे आणि आपण ज्यावेळेला बोलतो आहे त्याच वेळेला आपल्याला लक्षात असायला पाहिजे की उरीमध्ये 3 दहशतवाद्यांनी पाकिस्तानच्या बाजूने भारतामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना भारतीय सैन्याने LOC वरती मारण्यात यश मिळवलेलं आहे. तर म्हणजे पाकिस्तानची ही जी कृत्य आहे ही चालू राहतीलच, यामध्ये कोणाच्या मनात शंका नको. आणि इथे मी अजून एक मुद्दा फक्त मांडू इच्छितो, तो म्हणजे असं समजू नका की पाकिस्तान महाराष्ट्रामध्ये किंवा बाकीच्या देशामध्ये काही कारवाई करत नाहीये. 26/11 सारखा हल्ला होणार नाही, परंतु जो महाराष्ट्राच्या समोर जो समुद्र आहे त्याच्यामध्ये 2024 मध्ये जवळजवळ 30,000 कोटी रुपयाचे ड्रग्ज म्हणजे अफू गांजा चरस
हा पकडण्यात आलेला आहे आणि जेवढा पकडण्यात आलेला आहे त्याच्या पुष्कळ जास्त पट हा भारतामध्ये खास महाराष्ट्रामध्ये सुद्धा आलेला आहे. त्याच्यामुळे पाकिस्तानचं युद्ध जे आहे हे एक सिव्हिलायझेशन म्हणजे क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन आहे आणि हे दहशतवादी विरोधी अभियान खूप वेळ चालणार आहे. तर यामध्ये पाकिस्तानला धडा कसा शिकवायचा हा एक मुद्दा आपण पुढे याच्यावरती चर्चा करू शकतो. हर्षद सर, याच्यामधनं मग दोन प्रश्न तयार होतात. एक तर म्हणजे ह्याच्यामधले जे तुम्ही म्हटलात तसं की यांना भारतातनच सपोर्ट मिळत आहे, ते नेमकं सपोर्ट करतंय कोण? कुठल्या संघटना अशा आहेत की ज्या यांना दहशतवादी कृत्यांना यांना सहकार्य करतायत? आणि दुसरा महत्वाचा प्रश्न की अशी माहिती समोर येते की आजकाल काश्मीरमधले काश्मीरी भारतीय तरुण जे आहेत त्यांनाच काश्मीरमध्ये नेलं जातं, त्यांना ट्रेन केलं जातं, त्यांचा ब्रेन वॉश केला जातो आणि मग तेच अतिरेकी बनून भारतात येतात. हे कितपत खरं आहे आणि ह्या दोन प्रश्नांमधनं किती याची भयानकता आणि वास्तवता काय आहे? असं आहे, हा जो दहशतवादी हल्ला झाला याची जबाबदारी TRF नावाच्या दहशतवादी संघटनेने घेतली. TRF ही नुसती नावं वेगवेगळी असतात, पण बेसिकली लष्कर-ए-तोयबा जी मोठी संघटना आहे त्यांचा हा भाग आहे. नावाच्या औषध जास्त जाऊ नका. TRFचा मुख्य उद्देश होता की त्याच्यामध्ये काश्मीरचे युवक जास्त असायला पाहिजे आणि हा धडा काश्मीरचे युवक लढतात असं असायला असं दाखवायला पाहिजे. परंतु ते सत्य नाहीये. काश्मीरचे आज जर आपण काश्मीरची परिस्थिती बघितली तर असं मानलं जातं 50 ते 60 दहशतवादी अजून सुद्धा काश्मीर खोऱ्यामध्ये कार्यरत असावे आणि साऊथ ऑफ पीर पंजाब म्हणजे जम्मू उधमपूरचा जो भाग आहे पुंछ राजौरी यामध्ये 5 ते 10 असावेत असं मानलं जातं. तर दहशतवाद्यांची संख्या ही फारशी जास्त नाही आणि मागच्या वर्षी 200हून जास्त दहशतवादी भारतीय सैन्याने मारलेले आहेत. परंतु जे मारले जातात त्यांची जागा इन्फिल्ट्रेशन म्हणजे घुसखोरी करून पाकिस्तानी सैन्य ते पुन्हा एकदा भरून पाडतं. तर हे जे पाकिस्तानचे तरुण आहेत करेक्शन जे काश्मीरमधले जे युवक आहेत हे फारसे लढवय्ये नाहीयेत. म्हणून जो कालचा हल्ला झाला होता नाव जरी TRFचं असलं तरी हे दहशतवादी सगळे पाकिस्तानचे होते. कारण पाकिस्तानचे दहशतवादी हे अत्यंत क्रूर असतात आणि त्यांना म्हणजे त्यांच्याशी लढाई म्हणजे ते लढवय्ये पण असतात आणि त्यांच्या विरुद्ध कारवाई करणं हे नेहमी त्याच्यामध्ये पुष्कळ रक्त भारतीय सैन्य नेहमीच सांडत असतं. तर त्याच्यामुळे काश्मीरचं युवक हे नावापुरतं झालं. थोडाफार त्यांना रिक्रुटमेंट करण्याचा प्रयत्न केला जातो. 50-60 युवक त्याच्यामध्ये असावेत. परंतु जास्त जो लिडरशिप आहे जे ऍक्च्युली क्रूर काम जे होतं ते जवळजवळ सगळे पाकिस्तानी दहशतवादी करतात. तर हा एक महत्वाचा भाग झाला. तर म्हणून मग प्रश्न असा आहे की पाकिस्तानच्या विरोधामध्ये आपण नेमकं करायला काय पाहिजे? करायला अनेक गोष्टी आहेत. एक तर डिप्लोमॅटिक लेवलला युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये पाकिस्तानला आपण दहशतवाद पुरस्कृत करणारा देश म्हणून घोषित करू शकतो. त्यांच्यावरती आर्थिक बहिष्कार टाकू शकतो. त्यांच्या विरुद्ध व्यापार बंदी करू शकतो. हे तर झाले म्हणजे इतर उपाय. परंतु जे मिलिटरी उपाय आहेत लष्करी उपाय ते खूप सारे आहेत आणि त्याच्यावरती आपण लक्ष हे केंद्रित करायलाच पाहिजे. ते अशा करतात की आज उपाय काय आहेत? तर एक उपाय आहे की आपण उरीच्या नंतर एक स्ट्राईक केला होता, सर्जिकल स्ट्राईक केला होता. त्याच्यानंतर आपण बालाकोटचा जो दहशतवादी हल्ला झाला त्यानंतर आपण सर्जिकल स्ट्राईक केला होता एअरफोर्सच्या मदतीने. तर याच्याशिवाय भारतीय सैन्य तोफखान्याची मदत घेऊ शकतं. भारतीय सैन्य क्षेपणास्त्रांची मदत घेऊ शकतं. भारतीय सैन्य पाकिस्तानचं जे सैन्य डिप्लॉइड आहे आपल्या समोरच्या भागामध्ये त्यांच्यावरती फिजिकली हल्ला करू शकतं. याच्याशिवाय पारंपरिक युद्ध हा सुद्धा एक मोठा उपाय आपल्या समोर आहे. तर असे अनेक उपाय आहेत की जे करू शकतात आणि या सगळ्या उपायांचं विश्लेषण आपले नेतृत्व करत असेल याच्याविषयी मला खात्री आहे आणि येणाऱ्या काळामध्ये काही दिवसामध्ये काही वेळामध्ये पाकिस्तानच्या विरोधात एक मोठी कारवाई होईल याच्याविषयी माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही. परंतु हे सगळं सुरक्षा दलं आपलं काम करतीलच. परंतु एक महत्वाचा मुद्दा असा आहे की या वेळेला देशाने एकत्र होऊन पाकिस्तानच्या विरोधात चीनच्या विरोधात कामगिरी करायला पाहिजे. राजकीय पक्षांनी विनाकारण न्यूज कॉन्फरन्स घेण्यात काही अर्थ नाही. आरडाओरडा करण्यात काही अर्थ नाही. कारण हे जे टीव्हीवरती बोलतायत त्यांनी काही करणार नाही. शेवटी जे काम करणार आहे ते भारतीय सेनाच करणार आहे आणि रक्त हे फक्त सांडणार आहे. याचा नुसते पाकिस्तानचे पुतळे जाळतायत, हे करतायत, ते करतायत. हे म्हणजे एक राग बनून ठीक आहे थोडा वेळ. परंतु गरज अशी आहे की आपल्याला भारतीय सैन्याच्या मागे उभं राहावं लागेल आणि त्याकरता जर काही त्याग करण्याची गरज पडली. जर समजा
तुमच्या विरोधात काही जर तुम्हाला तुमच्या काही टॅक्स एक्स्ट्रा भरावा लागला, कर भरावा लागला, तर त्याकरता आपल्याला तयारी करावी लागेल. तर हे सगळं आपल्याला लक्षात ठेवूनच पुढची जी कारवाई आहे ती आपल्याला करावी लागेल. भारतीयांनी एकत्र येणं हे सध्याच्या काळामध्ये अतिशय महत्वाचं आहे, हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे. हर्षद. सर, शेवटचा प्रश्न या संपूर्ण मुलाखतीतला, की जे पाकिस्तानला जे पाठिंबा देणारे काश्मीरमधले घटक आहेत किंवा संपूर्ण देशभर जे पसरलेलं त्यांचं काही छुपं नेटवर्क आहे, ह्याच्याशी आपण कसा सामना केला पाहिजे? आणि जर तुम्ही म्हटलात, की भारताने आता एकूण संपूर्ण एकत्र येऊन ह्याच्यामध्ये सगळ्यांनी लढाई लढली पाहिजे, तर भारतीयांना या माध्यमातनं, हिंदुस्थान पोस्टच्या माध्यमातनं सर्व भारतीयांना तुम्ही एक सैनिक म्हणून, एक सैन्याचे मोठे अधिकारी राहिलेले आहात, तर एक अधिकारी म्हणून तुम्ही संपूर्ण भारतीयांना काय आवाहन कराल? हे 2 प्रश्न. भारतीयांना आव्हान सर्वात पहिले एक आहे की देशभक्ती, देशप्रेम म्हणजे देशाकरता काहीतरी करण्याचा प्रयत्न करा. टॅक्सेस भरा. जर सरकारने एक्स्ट्रा टॅक्स लावले, कारण युद्ध हे नेहमी अतिशय खर्च होणारं असतं, तर त्याकरता तयार राहा. आपल्या भारतीय सैन्याचे कान आणि डोळे बना. जर तुम्ही काश्मीरमध्ये असाल तर, जर काश्मीरच्या बाहेर असाल तर तरी सुद्धा कान आणि डोळे बनण्याची गरज आहे. कारण अफगाणच्या चलच भारतामध्ये येतोय, खोट्या नोटा येत आहेत, पाकिस्तानी जे हस्तक आहेत वेगवेगळ्या प्रकारे घातपात करण्याचा प्रयत्न करतात. या सगळ्यांवरती आपलं लक्ष असायला पाहिजे. आणि केवळ नुसती आंदोलनं करून, घोषणा करून काही होणार नाही. आपल्याला कृतीशील बनायला पाहिजे, म्हणजे काहीतरी नेमकी कारवाई करायला पाहिजे. आणि नेमकी कारवाई एक सामान्य नागरिक काय करू शकतो हा एक वेगळ्याच चर्चेचा विषय होऊ शकतो. परंतु जोपर्यंत पूर्ण देश एकत्र होत नाही, सगळे राजकीय पक्ष एकत्र होत नाही. तर तुम्हाला एक उदाहरण देतो की 100 आंदोलनं सुरू असतात, तर जे महाराष्ट्राचे पोलीस आहेत, काहीतरी दहशतवादी विरोधी काम करण्यापेक्षा, दहशतवाद्यांना पकडण्यापेक्षा त्यांचं काम हे केवळ बंदोबस्तमध्ये जातं. ही VIP सिक्युरिटी, ही VIP सिक्युरिटी, हा समारंभ होतोय, ती सिक्युरिटी, म्हणजे त्यांचं जे बेसिक काम आहे सामान्य नागरिकांची रक्षा करणं, त्यात त्यांना वेळच मिळत नाही. तर म्हणून आपण आंदोलनं करणं बंद करायला पाहिजे. हिंसक आंदोलन थांबवायला पाहिजे. निष्फळ चर्चा या थांबवायला पाहिजे. आणि देशाकरता कृतीशील नागरिक बनायला पाहिजे. आणि कृतीशील नागरिक म्हणून सामान्य नागरिक रोजच्या जीवनात काय करू शकतो याच्याविषयी आपण बोलू शकतो, परंतु तो एक वेगळाच विषय होईल. परंतु सगळ्यांनी सैन्याच्या मागे उभं राहायला पाहिजे. हा आजच्या दहशतवादी हल्ल्याचा सर्वात मोठा मेसेज आहे. कारण सैन्य जे करायचं आहे ते कारवाई करेल, योग्य वेळी करेल, परंतु तुम्ही सैन्याच्या मागे उभं जरूर राहा. हा तुमच्याकरता सर्वात मोठा मेसेज आहे. हर्षद. सर, आपण आपल्या व्यस्त वेळापत्रकातून आम्हाला वेळ दिलात आणि या इतक्या संवेदनशील विषयावरती इतकी विस्तृत माहिती दिलीत आणि इतकी मोलाची माहिती दिलीत, त्याबद्दल हिंदुस्थान पोस्ट कडून आपले मनःपूर्वक आभार. धन्यवाद. तर हे होते हेमंत महाजन सर. त्यांनी आपल्याला या संपूर्ण घटनेचं विश्लेषण केलं आणि या संपूर्ण घटनेवरती आपल्या भारताची काय प्रतिक्रिया असली पाहिजे या विषयावरती माहिती दिली. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्टच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.